सत्य असेल तेच दिसेल. बारामतीत झालेल्या भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह त्यांच्यासोबत असलेल्या 5 लोकांना आपला जीव गमवावा लागला. आता या अपघाताची चौकशी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की अपघातापूर्वी फ्लाईट क्रूचे शेवटचे शब्द होते "ओ शिट". हे शेवटचे शब्द फ्लाईट क्रूच्या बोलण्यात ऐकू आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून उड्डाण घेतलेल्या आणि बारामती विमानतळावर लँड होणाऱ्या या विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅप्टन सुमित कपूर आणि को पायलट कॅप्टन शंभवी पाठक तसेच सुरक्षा अधिकारी विदीप जाधव आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार विमान धावपट्टीच्या शॉर्ट ऑफ द थ्रेशोल्ड कोसळलं. याचाच अर्थ विमान एअरपोर्टच्या हद्दीत उतरलं, परंतु अचानक खाली कोसळल्यानं विमानाला आग लागली. दरम्यान या भीषण घटनेबद्दल अधिकाऱ्यांनी सांगितलं की विमान रनवेपासून खूपच कमी अंतरावर कोसळले, त्यामुळे एअरस्ट्रीपच्या आतच ही दुर्घटना घडली. मात्र विमानाचं नियंत्रण कसं सुटलं हे अद्याप समोर आलेलं नाही. आता तपास यंत्रणा या बाबींचा तपास करत असून लँडिंगच्या वेळचं हवामान, रनवेची स्थिती आणि पायलटचा निर्णय या गोष्टीचा देखील विचार केला जाणार आहे. या विमानात 5ही जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, विमान परिचारिका पिंकी माळी, पायलट आणि को पायलट यांचा समावेश आहे. DGCAच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू करण्यात आलाय. तसेच पायलटला अचानक लँडिंगच्या वेळी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला असल्याचं क्रूच्या "ओ शिट" या शेवटच्या शब्दावरून समजते. तसेच विमान लँडिंगचा दुसरा प्रयत्न अयशस्वी झाला, हा देखील तपासाचा विषय आहे. DGCAनुसार बारामती विमानतळावर आधुनिक लँडिंग एड्सची कमतरता आहे. आता बारामती विमानतळाचे अधिकारी आणि खाजगी विमान वाहतूक अकादमीचे पायलट कॅन्डिडेट्स देखील या प्रकरणात तपासात मदत करत आहेत. सध्या घटनास्थळावरील सर्व टेक्निकल डेटा आणि व्हॉइस रेकॉर्डिंग तपासले जात असल्याची माहिती आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.